की चांगुलपणाची चळवळ अंतर्गत आपण ही संधी दिली की वाचनकट्टा हा जो उपक्रम आहे तो आपल्या सहभागी लोकांच्या पर्यंत पोहोचणार आहे. याशिवाय आज आपल्या सोबत बापट मॅडम आहेत. बापट मॅडमना सुद्धा माझा नमस्कार आणि त्यांचा अनुभव आणि त्यांचं ज्ञान सुद्धा मला आज इथं ऐकायला मिळतंय याचा मला आनंद होतो. खरं तर वाचनकट्टा संकल्पना जी आहे ती शिवाजी विद्यापीठामध्ये सन 2012च्या सुमारास सुरुवात झाली. मुलांनी स्वतः स्वयंपूर्ण प्रेरणेतून आपण वेगळं काहीतरी समाजासाठी करावं. आपला वेळ बऱ्यापैकी वेळ हा विद्यापीठाच्या कॅन्टीनवर जात असतो, अनेक ठिकाणी कॅम्पसमध्ये जात असतो. त्या वेळेचा सदुपयोग व्हावा ह्या हेतूनं अनेक जवळजवळ 30-35 मुलं एकत्र आली आणि त्या मुलांनी दरम्यान दुनियादारी चित्रपट जो आला होता त्या चित्रपटातील SP कॉलेजचा कट्टा ती मुलांनी एकत्र यायचं ठरवलेलं. तो असा हा संदर्भ जोडून आपण वाचनकट्टा निर्माण करूया ह्या हेतून मुलं एकत्र आलीत. साधारण सुरुवातीला फक्त 30 मुलं एकत्र होती आणि त्यानंतर 350 मुलांनी विद्यापीठातील सहभाग घेतला आणि 2013 पासून ते आज तागायत साधारण 30 महाविद्यालय आणि 50हून अधिक शाळांच्या वरती हा उपक्रम जातो. तर आता हा उपक्रम कसा चालतो हे सांगणं मला इथं महत्वाचं वाटतं. वाचनकट्टा म्हणजे एक 15 ते 20 मुलांनी एकत्र यावं. ती एकत्र आल्यानंतर अगोदर त्यांना कल्पना दिली जाईल की 2-3 मुलांनी घरी पुस्तक वाचावं. कोणतंही एक चांगलं पुस्तक निवडावं. ते पुस्तक शक्यतो वादग्रस्त नसावं, धर्म जात असं काही वादग्रस्त वक्तव्य करणारं नसावं, निकोप असावं आणि ते पुस्तक निवडून त्यांनी घरी वाचावं ते आणि त्यातले काही मुद्दे काढून आणून इतर म्हणजे उदाहरणादाखल द्यायचं झालं तर 15 जणांचा जर ग्रुप असेल तर 2 मुलांनी ते पुस्तक घरी वाचावं आणि 13 मुलांच्या समोर त्या पुस्तकाबद्दल त्यांना भावलेल्या पद्धतीने त्यांनी ते सांगावं. ते सांगत असतेवेळी अभिवाचन किंवा कोणतेही समीक्षा अशी पद्धत अभिप्रेत नाही. त्यांना भावलेल्या पद्धतीने त्यांनी थोडक्यात ते पुस्तक सांगावं. ते सांगत असतेवेळी मूळ पुस्तक वाचण्याची गोडी इतर जणांना निर्माण व्हावी हा एक त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. ते सांगत असतेवेळी 13 जणांच्यातील अनेक दोघ जणांनी पुस्तक म्हणजे उदाहरणादाखल आपण जर अच्युत गोडबोले यांचं मुसाफिर हे पुस्तक जर घेतलं तर ते मुसाफिर पुस्तक डोळ्याखालून नजरेखालून घालून आणावं आणि त्याच्यावरचे काही प्रश्न इतरांनी काढून आणावेत आणि जे वाचक सांगत असतात पुस्तक ते सांगत असतेवेळी त्यांना मुसाफिर मधले प्रश्न करावेत आणि त्या प्रश्नाची उत्तर त्या वाचकांनी द्यावीत. हा दुसरा भाग झाला प्रश्न करणारे आणि तिसरा भाग जो आहे ही चाललेली चर्चा सगळी म्हणजे उदाहरण मी आज युवराज कदम एखाद्या पुस्तकाबद्दल सांगतोय आणि शितोळे सर प्रश्न करतायत. या दोघांचं जे चर्चा चाललेली आहे ती तिसऱ्या मुलांनी लिहून काढावी. ती लिहित असतेवेळी सुद्धा त्याला जशी वाटली त्या पद्धतीने त्याचं वर्णन करावं. मग ते ललित असेल, मुक्त असेल आणि वैचारिक असेल त्याला वाटते त्या भावलेल्या भाषेमध्ये त्याच्या भाषेमध्ये त्याने त्याचं लिखाण करावं. आणि चौथा रोल त्याच्यामध्ये आहे ह्या सर्वांची सुसूत्रता सूत्रसंचालकाची भूमिका एका विद्यार्थ्याने घ्यावी. तर हे 4 भूमिका घेण्या पाठीमागचा एक तर वाचक निर्माण व्हावेत, दुसरे समीक्षक निर्माण व्हावेत, तिसरा लेखक निर्माण व्हावा आणि चौथा वक्ता सूत्रसंचालक निर्माण व्हावा. ह्या 4 भूमिका प्रत्येक वेळी बदलल्या जातील. जे 15 जणांचा ग्रुप असेल तर तुम्ही 8 दिवसातून एकत्र या, जमलं तर तुम्ही 15 दिवसातून या, महिन्यातून किमान 2 वेळा एकत्र येऊन एका पुस्तकावरती चर्चा करा. मग जर आपण ठरवलं अगदी कमीत कमी आपण महिन्याला एक पुस्तक स्वतः एकटा वाचत असू तर वर्षाची 12 पुस्तकं होतील. परंतु इथं फायद्याची बाजू अशी असेल जर 15 जणांचा आपला ग्रुप असेल तर 15 जण म्हणजे प्रत्येकाची 12 पुस्तकं अशा पद्धतीनं समूह वाचन जे आहे ते संख्यात्मक दृष्ट्या पुस्तकांचं अनेक प्रकारे वाचन होऊ शकतं. आणि याच्यातून अजून एक फायद्याची गोष्ट काही पुस्तकातले मुद्दे जे असतात म्हणजे उदाहरणार्थ जर नेमाडेंची हिंदू कादंबरी आपण डोळ्यासमोर धरली तर ती एकदा वाचल्यानंतर फारसे कोणाला समजेल असं वाटत नाही. पण ती जर आपण समूहाच्या मध्ये वाचून त्याच्यावरती चर्चा केली तर अनेक प्रश्नांची उकल होऊ शकते आणि त्यातले जे अवजड शब्द असतील किंवा अनेक जर प्रसंग असतील त्याची जर चर्चात्मक दृष्ट्या आपण वाचन करू शकलो तर ते समजण्यास सोपं जातं. आणि अलीकडे अजून एक जमेची गोष्ट अशी झाली की स्पर्धा परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो त्या बदललेला आहे. म्हणजे आम्ही ज्यावेळी स्पर्धा परीक्षा दिली त्यावेळी थेट प्रश्न असायचा खालील 4 पर्यायापैकी एक पर्याय म्हणजे ययाती कुणी लिहिली त्याला 4 पर्याय असायचे. विसे खांडेकर असेल, मंगेश पाडगावकर असेल, इंदा करंदीकर असेल आणि काय असेल ते असेल 4 पर्याय असायचे. परंतु आज प्रश्न तसा येत नाही. आज प्रश्न म्हणजे प्रश्नवरती असा असतो की खालील अचूक उत्तर ओळखा आणि मग अचूक उत्तरामध्ये पर्याय असे दिलेले असतात की ययाती वि स खांडेकरांनी लिहिली असून त्याला साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्कार अद्याप मिळालेला नाही.
दुसरा पर्याय असू शकतो की ययाती मंगेश पडगावकरांनी लिहिलेली असून मराठीतील ज्ञानपीठ पुरस्कार त्याला पहिला मिळाला. आणि तिसरा ऑप्शन असा असू शकतो की ययाती मराठी साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पहिली कादंबरी असून त्याचे लेखक वि स खांडेकर आहेत. यातलं अचूक उत्तर जर आपल्याला द्यायचं असेल तर अवांतर वाचन आणि समूह चर्चा जर आपली झाली असेल तर ते डोक्यात राहण्यास सोपं जातं. त्यामुळे अवांतर वाचनाचा फायदा खूप मुलांना होऊ लागला आणि मुलांचा कल वाचन कट्ट्याकडे वाढला. म्हणजे स्पर्धा परीक्षा असेल आणि इतर गोष्टी सुद्धा संशोधन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचं सुद्धा अवांतर वाचन प्रचंड असतं. आणि जर समूहा पुढे वाचल्यामुळं आपली आवड, इतरांची आवड आणि त्याच्यावरती होणाऱ्या चर्चा आणि ह्या सहज ज्या चर्चा होतात त्या लक्षात राहतात आणि ह्याचा असा फायदा होऊ लागला. आणि हे करत असतेवेळी आम्ही वाचनकट्ट्याचं स्वरूप दिवसेंदिवस बदलत गेलो. केवळ पुस्तकावर चर्चा न करता एखाद्या वेळी लोकसत्तेतला एखादा अग्रलेख असेल जो वादग्रस्त नसेल त्याच्यावरती चर्चा करणं असेल, किंवा आधीमध्ये आपण काव्य मैफिलीचा कार्यक्रम घेणं असेल, जे स्वतःच्या कविता असतील किंवा इतरांच्या कविता असतील त्याचं सादरीकरण असेल, कथाकथन असेल, मुलांच्या हक्काचं व्यासपीठ, तिथं कोणतंही निर्बंध नसेल. म्हणजे अकॅडमिक त्याच्यावर असा अंकुश असावा असं काहीही नाही, जे मुलांना वाटेल ते. आणि हे चालत असते वेळी प्रत्येक उपक्रमाला आम्ही अजून एक जमेची गोष्ट करत असतो की त्याचा समारोप करण्यासाठी एखादा लेखक, साहित्यिक, स्थानिक जो असावा त्याला आम्ही आमंत्रित करत असतो. आणि तो समारोप तो लेखक स्वतः करतात. आणि त्यामुळे एका लेखकाची आणि साहित्यिकाची सुद्धा भेट ह्या वाचनकट्ट्यावर होत असते. आणि वाचनकट्ट्याची मुळात निर्मिती जी झाली ती कोणत्याही म्हणजे त्याच्यावरती प्रशासकीय निर्बंध किंवा अकॅडमिक निर्बंध कोणतेही घेतले नाही. जे मुलांना हवं ते वाचावं, फक्त ते पुस्तक वादग्रस्त नसावं, अशा पद्धतीनं हे वाचनकट्ट्याचं साधारण स्वरूप असतं. त्याच्यानंतर आमच्या अनेक बऱ्याच गोष्टी बदल होत गेल्या. थोडस मी थांबवतोय तुम्हाला, वेळेचं बंधन असल्यामुळं. वाचनकट्ट्याच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि वाचनकट्ट्याच्या माध्यमातून या ठिकाणी पुढचे विचारवंत साहित्यिक, प्रशासकीय अधिकारी घडावेत यासाठी आपले प्रयत्न आणि आपल्या फार मोठं काम हवं यासाठी शुभेच्छा. चांगुलपणाच्या चळवळीच्या सोबत आपण जोडले जावं आणि राहाल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. केतकी मॅडम, आपली परवानगी असेल तर आपण सुरू करायचं? निश्चित. धन्यवाद. स्वागत तुमचं आजच्या या कार्यक्रमामध्ये. ऍज अ सिनियर सायंटिस्ट, ऑफिस ऑफ प्रिन्सिपल सायंटिफिक ऍडवायझर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मध्ये आपण काम करत असताना सुरुवातीला पहिल्यांदा आपल्याला हा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास जाणून घ्यायला आवडेल. हो, धन्यवाद यशवंतजी शितोळे. सगळ्यात पहिल्यांदा मी आभार मानेन डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे आणि चांगुलपणाची चळवळ या अत्यंत अभिनव कल्पनेचे प्रणेते, त्यांचे मी अत्यंत आभारी आहे. तशी आमची इथे दिल्लीमध्ये पण एक दोनदा पुढच्या पाऊल या कार्यक्रमामध्ये भेट पण झाली होती आणि त्यांचे ते विचार त्यांनी मांडले होते. आणि त्यांच्या जे डोळ्यासमोर आहे की जे एवढं ते स्ट्रगल करून त्यांच्या स्वतःच्या मेहनतीने शिवाय स्वतःची ही मूल्य ठेवून जी ती आता चळवळ हे करतायत, ते अत्यंत वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. त्याच्यामुळे त्यांना म्हणजे या उपक्रमामध्ये मला आमंत्रित करून ही संधी दिली त्याबद्दल सगळ्या आयोजकांचे मी पहिले आभार मानते. आता हा जो प्रवासाचा जो प्रश्न आहे की जेव्हा आपण म्हणतो की विज्ञान आणि तंत्रज्ञान, तर विज्ञान आणि तंत्रज्ञान, विज्ञान हे एक नॉलेज आहे की म्हणजे पूर्णपणे ज्ञान ज्याला आपण म्हणतो, आणि त्याचं जर आपण आपल्या तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी जे म्हणतो की स्वतःच्या किंवा बाकीच्या इतर समूहाच्या विकासासाठी जेव्हा त्या नॉलेजचा उपयोग केला जातो तेव्हा ती त्याची टेक्नॉलॉजी म्हणजे त्याला असं आपण म्हणू शकतो. आणि ती प्रत्येक विषयाच्या स्पेसिफिक ती टेक्नॉलॉजी गणली जाते, जसे इलेक्ट्रॉनिक्स आहे, मेकॅनिकल आहे, एनर्जी रिलेटेड वगैरे वगैरे. तर हा जो माझा प्रवास होता म्हणजे झाला इथपर्यंत, त्याचे अक्षरशः म्हणजे खूप चांगल्या चांगल्या संधी आल्या. आणि मला सांगायला एवढा अभिमान वाटतो की आपल्या देशामध्ये खूप चांगल्या चांगल्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, उत्तम काम करणारी लोक आहेत, गायडन्स देणारी लोक आहेत, आणि मी त्या सिस्टीमचा एक भाग बनले. त्याच्याबद्दल मला खूप म्हणजे कधी कधी भरून पण येतं आणि खूप छान असं फिलिंग पण येतं. मी MSc मायक्रोबायोलॉजी झाले, नंतर BARC च्या याच्यामध्ये रेडिओ फार्मास्युटिकल डिव्हिजन मध्ये मी नोकरी केली आणि सायंटिफिक ऑफिसर म्हणून काम पण केलं. खूप साऱ्या म्हणजे कॅन्सर रिसर्च, न्यूक्लिअर मेडिसिन आणि बाकीच्या ह्याच्या हा असे सगळे सब्जेक्ट होता. असं करता करता सुद्धा बिकॉज माझी सगळी जी म्हणजे
आजूबाजूची जी मंडळी होती जी मला सपोर्ट करत होती, मला कायम असं वाटत होतं की शेतकऱ्यांच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे, जरी माझं डिपार्टमेंट वेगळं होतं तरी सुद्धा. आणि माझे वडील कृष्णाजी काळे हे वनवासी कल्याण आश्रमाचं खूप म्हणजे काम करायचे आणि त्याच्यामुळे तशी ती बॅकग्राऊंड जवळून बघितलेली होती की तिथे जाणं आवश्यक आहे, तिथे कुठलेही नॉलेज जाणं आवश्यक आहे. लोक अत्यंत चांगली म्हणजे होती आणि जेव्हा जेव्हा मला इन्व्हायटेड टॉक्स द्यायला मिळाले तेव्हा त्यांची जे क्रिएटिव्हिटी आहे किंवा त्यांची जी जिज्ञासा आहे ती पण मला बघायला खूप आवर्जून मिळाली. तर BARC मध्ये असतानाच सॉइल ऑर्गॅनिक कार्बन डिटेक्शन किट म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर किंवा जे फर्टिलिटी सॉइल फर्टिलिटीसाठी त्याचं एक मानक म्हणून मानलं जातं की ज्याच्यामध्ये सॉइलची पोरॉसिटी वगैरे असं मिळते त्याच्यातलं. तर ते किट आम्ही न्यूक्लिअर ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट आणि माझा सहभाग जरी त्या ह्याच्यात नसला तरी सुद्धा मला खूप प्रोत्साहन मिळालं म्हणून मी तिथे ते केलं आणि आता ती टेक्नॉलॉजी हे झालेली आहे. असंच करता करता तिकडून प्रिन्सिपल सायंटिफिक ऍडवायझर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यावेळेला एक ती वेकन्सी होती आणि तिथे आय वॉज सिलेक्टेड आणि त्यावेळेला डॉक्टर आर चिदंबरम प्रिन्सिपल सायंटिफिक ऍडवायझर होते. ही पोस्ट हे डिपार्टमेंट एक कोऑर्डिनेशन करण्यासाठी किंवा मिशन मोड प्रोजेक्ट काहीतरी वेगळं आपण करू म्हणून त्यावेळेच्या ह्यांनी हे डिपार्टमेंट जे आधी म्हणजे अस्तित्वात नव्हतं ते त्यांनी निर्माण केले होते आणि आपले माजी राष्ट्रपती आणि शास्त्रज्ञ डॉक्टर अब्दुल कलाम हे पहिले प्रिन्सिपल सायंटिफिक ऍडवायझर होते आणि सध्या प्रोफेसर के विजय राघवन हे प्रिन्सिपल सायंटिफिक ऍडवायझर आहेत. तर मला अत्यंत अभिमान आहे की खूप चांगलं काम आपल्या देशामध्ये चाललंय आणि हे अशी संधी मिळालेली आहे. नक्कीच मॅडम, आपला आजचा जो विषय आहे त्या विषयाला आपण सुरुवात करूया. आपला विषय आपण घेतलेला की ग्रामीण जनजीवन आणि विज्ञान तंत्रज्ञानाचा सहभाग. तर माझा पहिला प्रश्न असा राहील की लॅब टू लँड म्हणजे जे रिसर्च होतात ते रिसर्च लॅब मधून आपल्या शेतकऱ्याच्या जमिनीपर्यंत पोहोचतात का, किंवा त्याबद्दलचं तुमचं मत काय आहे? आपल्या देशामध्ये तसं जर पाहिलं तर खूप सारे डिपार्टमेंट्स आहेत. ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट्स आहेत, ऍग्रिकल्चर स्टेट युनिव्हर्सिटीज आहेत, CSIR सारखी संस्था आहे की जी इंडस्ट्रियलायझेशन आणि ह्याच्यासाठी पण खूप आधीपासून त्याची स्थापना झाली होती. डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे, डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी आहे, इस्रो आहे, BARC आहे. सो अशा खूप साऱ्या संस्था आहेत आणि तिकडे लॅबमध्ये ज्या वेळेला रिसर्च चालतो त्यावेळेला शेतकऱ्यांच्या उपयोगी असणारं खूप सारं संशोधन तिथे केलं जातं, नाही असं अजिबातच नाही. खूप सारे त्यांचे वेगवेगळ्या सब्जेक्टचे पण केंद्र आहेत. जसे ऍग्रिकल्चरची मशिनरी डिव्हिजनची जी आहे ती भोपाळला त्यांचं हे आहे. तर खूप सारं असं संशोधन जरी केलं जात असतं तरी सुद्धा ते काळानुरूप त्याच्या प्रत्येकाच्या डिमांड्स किंवा प्रत्येकाची जी आवश्यकता आहे ती कायम बदलत राहिलेली आहे काळानुसार आणि त्याप्रमाणे त्याच्यामध्ये बदल पण आवश्यक आहे. त्याचं प्रत्येकाचा साठा एक करणं आवश्यक आहे की कुठे एनलिस्टिंग केलेलं आहे किंवा असं काही आहे. आणि ज्या वेळेला त्या फील्डमध्ये लँडमध्ये जेव्हा एखादं संशोधन वापरावं लागतं तर त्यावेळेला लँडमध्ये जेव्हा होतो त्यावेळेला खूप साऱ्या ऍस्पेक्ट तुम्हाला बघाव्या लागतात. एकतर म्हणजे ते कुठे वापरलं जाणार आहे ते संशोधन, कुणासाठी आहे, कुठल्या भागामध्ये आहे, तिथे सोशल त्याचे कल्चरल वगैरे ऍस्पेक्ट्स काय आहेत, कसे आहेत ती लोक वगैरे. म्हणजे तिथे लॅबमध्ये असतं ते ह्या सगळ्या टेस्टिंग करणं शक्य नसतं. त्यामुळे तिथे कधी कधी ते सक्सेसफुली पोहोचायला त्रास पडतो. नाही असं नाही की पोहोचलेले आहेत. जसं DSTचा सीड एक कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला NGO ला खूप सारं सपोर्ट करून त्यांना घडवलेलं आहे. पण त्यावेळेच्या दृष्टीने ते आधीच हे होतं. आता वेगवेगळा बदल जसा जसा होतो तसं तसं ते संशोधन घडवायचं. शेतकऱ्याला या आपल्या कमिटीपर्यंत पोहोचण्यासाठीचा मेकॅनिझम कशा पद्धतीचा आहे मॅडम? त्याच्या समस्या असतील किंवा त्याचे काही प्रॉब्लेम तुमच्या समोर मांडायचे असतील किंवा तुमचा रिसर्च खाली यायचा असेल तर काय नेमकं मेकॅनिझम काय आहे? ओके, शेतकऱ्यांच्यासाठी ज्या ज्या गोष्टी म्हणजे आवश्यक आहेत आत्ताच्या दृष्टीने जर पाहिलं तर कृषी विज्ञान केंद्र जे मिनिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चर चे आहेत हे प्रत्येक राज्यात आहेत, डिस्ट्रिक्टमध्ये आहेत किंवा एका स्पेसिफिक याच्यात सुद्धा आहे. जर तुम्ही बघू शकता त्या याच्यामध्ये
म्हणजे सगळं सर्वदूर पसरलेली ही केंद्र आहेत. आणि आता ही केंद्र त्या शेतकऱ्यांच्या समस्यावरती म्हणजे फिजिकली ते एक्झिस्टिंग आहे, त्याच्यामुळे त्यांना तिकडे जाऊन वेगवेगळं ट्रेनिंग, त्यांच्या काही वेगळ्या समस्या असतील तर त्याचं मार्गदर्शन केलं जातं. हा एक फिजिकल याचा आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज आणि त्याच्याप्रमाणे सुद्धा काहीतरी सोशल एंटरप्रेनरशिप किंवा सोशल त्याचे इंटरॅक्टिव्ह कार्यक्रम चाललेले असतात, त्याच्यातनं सुद्धा तुम्हाला समस्या तिथपर्यंत पोहोचवता येतात. तिसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय की आताच्या ह्याच्यामध्ये अँड्रॉइड ऍप्स खूप सारी डेव्हलप केलेली आहेत. म्हणजे IMD मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट किंवा बाकीच्या क्लायमेट चेंज याच्यात सुद्धा. आणि शेतकऱ्यांच्यासाठी जवळजवळ 7 ऍप्स डेव्हलप केलेली आहेत. एक म्हणजे MK किसान, जिकडे तुम्हाला सगळी ऍडवायझरी, गव्हर्नमेंट ऍडवायझरी रिलेटेड टू क्लायमेट किंवा बाकीचे जर तुमच्या पिकाच्या संदर्भात असेल किंवा काही प्रश्न असतील तर ते तुम्हाला ऍपच्या याच्यामध्ये मिळू शकतं. शिवाय जसं आता ज्या नवीन पॉलिसी जेव्हा आपण इम्प्लिमेंट करतोय तर तसं ऍग्री मार्केट नावाचं ऍप आहे की जिकडे तुम्हाला तुमच्या क्रॉपचं आत्ताचं सध्याचं काय भाव आहे आणि कसं तुम्हाला कुठे काय करता येईल त्याच्याप्रमाणे आहे. आणि शेतकरी मासिक पण आहे, फार्म PD आहे, क्रॉप इन्शुरन्सच्या बद्दल ऍप आहे, किसान सुविधा एक ऍप आहे. सगळ्यात एक चांगला ऍप त्यांनी डेव्हलप केलेला आहे एक म्हणजे किसान रथ, की ज्या वेळेला एका गावातल्या किंवा कुठल्या तरी रिमोट लोकेशनचा जो शेतकरी असतो त्याचा तिथे माल आहे पण कधी कधी ट्रान्सपोर्टची सिस्टीम तिकडे नाही, तर तो माल त्या योग्य वेळी दुसरीकडे पोहोचेल कसा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. तर किसान रथ नावाचा ऍप आहे की जिकडे तुम्हाला सगळे त्यांनी जे ट्रान्सपोर्टर आहेत आजूबाजूच्या याच्यामधले त्याचं तुम्हाला तिकडे सगळ्याचं संकलन तिथे मिळत आहे. आणि मग तुम्ही चूज करून म्हणजे तुम्हाला कुठल्या बाजूने अडायला नको अशा दृष्टीने हे 7-8 ऍप आहेत. याशिवाय बरेच सारे ऍप आहेत, नाही असं नाही, पण दीज आर ऑल गव्हर्नमेंट ऍप्स आहेत. तर त्या ऍपच्या मदतीने सुद्धा आपण हे म्हणजे करू शकतो असं. नक्कीच. आपण शेती संशोधन किंवा शेतीमध्ये या ठिकाणी विज्ञान तंत्रज्ञानाचा उपयोग या विषयावर बोलत असताना जाणीवपूर्वक आपल्या देशाने 2 क्रांती बघितली, एक हरित क्रांती आणि दुसरी धवल क्रांती. त्याच्यानंतरचा येणारा जो फेज आहे याच्यामध्ये काय वेगळ्या क्रांतिकारक संशोधनाचा किंवा काही स्पेसिफिक विभागावर संशोधन करून उत्पादन वाढी, त्याचे वितरण, व्यवस्थापन यासाठी काही प्रयत्न सुरू आहेत? हो, खूप सारे सुरू आहेत. ज्याला तुम्ही क्रांती म्हणता ते आता त्यावेळेच्या क्रांतीच्या परिस्थिती अत्यंत वेगळी होती आणि आताची अत्यंत वेगळी आहे. आता जर तुम्ही पाहिलं तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स लाईक SDG गोल्स म्हणून UN हे गोल्स प्रत्येकाला दिलेले आहेत. जवळजवळ 17 ते गोल्स आहेत आणि या गोल्स असे ते सेटअप केलेले आहेत की सर्वांगीण म्हणजे माणसाची सर्वांगीण उन्नती, सगळेजण आनंदी राहावे, हॅपी राहावे, व्यवस्थित त्यांना एज्युकेशन, नो जेंडर बायस वगैरे तुम्ही गेलात तर हे सगळे मिळेल, मी रिपीट करत नाही. आणि आत्ताच्या जर दृष्टीने आपण पाहिलं तर भारताकडे खूप साऱ्या लोकांच्या आशा आहेत, कारण आपला देश हा अत्यंत खासच म्हणावा लागेल ग्लोबली जर आपण पाहिलं तर आपली सिच्युएशन. एक म्हणजे आपल्या इकडे जैवविविधता, बायोडायव्हर्सिटी जी आहे ती सगळ्या जगाच्या जवळजवळ 8 to 10% आहे. म्हणजे ही खूप मोठी ही आहे ज्याच्यामध्ये वन्य प्राणी, हे मेडिसिनल प्लांट्स, लॉट ऑफ थिंग्स असं खूप सारी आहे. आणि त्या जैवविविधता आणि शिवाय आपली क्लायमॅटिक कंडिशन याच्यामुळे जर पुढे जर फूड प्रोडक्शन किंवा असं जर काही या जगाच्यासाठी सुद्धा आपली भूक भागवू शकू आपण, एवढी आपल्याकडे ती क्षमता म्हणजे मेजर रोल आपण प्ले करू शकू अशी ती ही आहे आताच्या परिस्थितीमध्ये. आणि त्या दृष्टीने नवीन ऍग्रिकल्चरला बूस्ट करण्यासाठी खूप साऱ्या वेगवेगळ्या पॉलिसीज पण इम्प्लिमेंट करतायत. तुम्ही आता त्या आत्मनिर्भर भारत ऑनरेबल प्राईम मिनिस्टरचं पण स्पीच ऐकलं असेल किंवा बाकीच्या ठिकाणी पण तुम्ही माहिती पाहिली असेल की किती सर्वकष त्यांनी विचार केलेला आहे. जसं त्यांनी आता पाहिलं की ब्लू रिव्होल्युशन, की जिकडे मत्स्य उद्योगाला तुम्हाला खूप सारं हे करू शकाल, पोषक वातावरण त्यांनी दिलेलं आहे. सिमिलरली नॅशनल हनीबी मिशन, की तुम्ही काय त्याच्यामध्ये करू शकाल की जे सहज करता येण्यासारखं आहे. आणि इट इज म्हणजे मायग्रंटसाठी किंवा कुठल्याही याच्यातल्या लेबरर्स किंवा कुठल्याही क्लाससाठी हे आपण करू शकतो. मी इथे एक सांगू इच्छिते की PSA ऑफिसच्या इकडे PM STIAC म्हणजे प्राईम मिनिस्टर सायन्स टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन काउन्सिल,
याचे चेअरमनशिप आमचे PSA आहेत आणि त्यांच्या अंतर्गत अशा खूप साऱ्या गोष्टी म्हणजे चर्चिल्या जातात, वेगवेगळे मिशन मोड प्रोजेक्ट्स वगैरे. आणि नॅशनल बायोडायव्हर्सिटी मिशन की जे आपल्याला सस्टेन करू शकेल, चांगली बायोडायव्हर्सिटी मेंटेन करू शकेल, आणि त्यासाठी आपलं आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, म्हणजे बायोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, झुऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया किंवा बाकीच्या सगळ्या स्टेट बायोडायव्हर्सिटी अथॉरिटीज, नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटीज, आणि शिवाय मिनिस्ट्री आणि PSA ऑफिस, अशा दृष्टीने हे सगळं इम्प्लिमेंटेशन होणार आहे. आणि I am the नोडल ऑफिसर फॉर द मिशन फ्रॉम द PSA's ऑफिस. तर म्हणजे अशा सगळ्या या बारीक बारीक गोष्टी ज्या मुळामधनं स्ट्रेंथन करायला पाहिजे, ते प्रयत्न खूप सारे चालू आहेत. आताच सायन्स, टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन पॉलिसी ही सगळी रिवॅम्प होते, कन्सिडरिंग ती सगळं जागतिकीकरण, त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, कुठले मॉडेल आपण करू शकतो. या आता नुसतंच, कारण काय आहे, नुसतंच तंत्रज्ञान असून सुद्धा फायदा नसतो. ही जेव्हा पूर्ण आपण इकोसिस्टीम किंवा पूर्ण सगळी सहायता सिस्टीम आपण जेव्हा नीट करतो, तर हे जे काम आहे हे अत्यंत सिस्टमॅटिक म्हणजे अत्यंत योग्य पद्धतीने चाललेले आहे. नीती आयोग आहे, PSA ऑफिस आहे किंवा सगळे सायंटिफिक फ्रॅटर्निटीज आहे, तर हे खूपच चांगलं आहे. म्हणजे एक जर मी तुम्हाला 1 मिनिट सांगते की सेंटर फॉर नॅनो टेक्नॉलॉजी सायन्स जे IISCच्या याच्यामध्ये आहे, आणि जिकडे तुम्हाला चिप्स बनवणं किंवा दुसरे काही असं हे करणं, ते स्वतःच म्हणजे पहिलंच अशी ती लॅब आहे की जी स्वतः आपले कम्प्लिटली इंडिजिनाइज्ड आहे आणि असं आहे. तर जेव्हा आपण खूप मोठ्या प्रगत तंत्रज्ञानाचा विचार करतो आणि तिथे इन्फ्रास्ट्रक्चरचा किंवा त्याची अवेलेबिलिटी आपल्याकडे तशा आहे का असा जेव्हा विचार करतो, तर हे आत्ताचं जे पहिलं तुम्ही सगळं सोडा, ब्रेन ड्रेन आहे, लोक तिकडे जात आहेत वगैरे, पण आता स्टेट ऑफ आर्ट फॅसिलिटीज आपल्याकडे एवढ्या आहेत आणि वेगवेगळ्या विषयासाठी वेगवेगळे स्टेट ऑफ आर्ट सेंटर्स आहेत. तर आता हे ऍटमॉस्फिअर खूप कंड्युसिव्ह आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंटच्या साठी. नक्कीच मॅडम. आपण या ठिकाणी ज्या सगळ्या यंत्रणेचा आता उल्लेख केला, त्यासोबत मला थोडासा असा प्रश्न विचारायचा आहे की नवीन स्टार्टअप किंवा काही इन्व्हेन्शन असणारे काही उपक्रम असते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी. अगदी अगदी जरूर सांगते. त्याच्यातलं पहिले मी सांगेन आमच्या ऑफिस ऑफ प्रिन्सिपल सायंटिफिक ऍडवायझरचं रुरल टेक्नॉलॉजी ऍक्शन ग्रुप नावाचं एक इनिशिएटिव्ह आहे. याच्यामध्ये काय आहे की जसं आम्ही इकडे मिशन मोड किंवा वेगवेगळ्या टेक्निकल या गोष्टी सुद्धा चालू असतात, पण तिकडे कुठेही सोशल हे पण पहिलं प्राधान्यक्रम राहिलेला आहे. आणि इव्हन आपल्या ज्या आधीच्या याच्यामध्ये जे आयुर्वेदिक सायन्स आहे, आयुर्वेदा जो आपला आहे की जो खूप 3000-4000 वर्षापूर्वीचा आहे आणि खूप प्रगत अशी प्रणाली आपण ती वापरतो आहे, तर त्याच्यावरती सुद्धा मूलभूत संशोधन म्हणजे इंटिग्रेटिव्ह जो अप्रोच असतो. आणि असं पहिलं प्रोजेक्ट जो होतं सायन्स इन इनिशिएटिव्ह इन आयुर्वेदा, ते आमच्या ऑफिसनी स्पॉन्सर केलं होतं, म्हणजे सपोर्ट केलं होतं 2007 to 2011 पर्यंत वगैरे. असं त्याची पण कोऑर्डिनेटर मला ती संधी मिळाली म्हणून मी खूपच स्वतःला खूप चांगलं असं फील करते आहे. आणि त्याच्यातनं अंतर्गत आपल्याला 23 चांगली इंटरनॅशनल पब्लिकेशन्स पण मिळाली, हे पण मिळालं. आणि आता जे आयुर्वेदाने आपल्याला जे गाईडलाईन्स या कोविडच्या मध्ये ज्या तज्ञ वैद्यांनी आणि यांनी हे केले, ते आपण आता बघतोच आहे की आपण हे किती इफेक्टिव्हली यूज करतोय. कारण वॅक्सिन आणि ड्रग्ज तयार करायला वेळही लागेल आणि स्वतः आपली ती क्षमता असून सुद्धा तो वेळ आहे, म्हणजे वेळ लागणारी गोष्ट आहे. पण आयुर्वेदाच्या गाईडलाईन्सनी खूप साऱ्या लोकांना फायदा झालेला आहे. तर बॅक टू रूट आहे. तर रुरल टेक्नॉलॉजी ऍक्शन ग्रुप हा जो इनिशिएटिव्ह आहे, तर त्या अंतर्गत डिमांड ड्रिव्हन टेक्नॉलॉजीज, म्हणजे ज्या काही कुणी ज्या ग्रासरूट लेवल पर्यंत किंवा तिथून ज्या आम्हाला काही समस्या जर कोणी दिल्या, मे बी तुम्ही SHG ग्रुपच्या असतील, NGOच्या असतील किंवा अगदी कुठल्याही पद्धतीच्या जरी आपल्याला अशा समस्या जरी सांगितल्या की जिकडे टेक्नॉलॉजी तुम्हाला गरज आहे किंवा नवीन आहे पण तुम्हाला काही अपग्रेड करायचं असेल, तर असंही आम्ही ते सपोर्ट करतो. आणि तशी 7 सेंटर्स, रुरल टेक्नॉलॉजी ऍक्शन ग्रुपची 7 सेंटर्स हे 7 IITs मध्ये आहेत. आणि IITच्या साह्याने आम्ही अशा खूप साऱ्या डिमांड ड्रिव्हन टेक्नॉलॉजीज डेव्हलप केल्या, दॅट इज नंबर 1. आणि ही जी प्रणाली आहे, ही जी तुम्ही म्हणालात की कसं पर्यंत पोहोचायचं,
तर अक्षरशः म्हणजे मी सांगते की IIT सारख्या इन्स्टिट्यूशन्स मध्ये काही वर्षापूर्वी एखादा गावातला साधा मनुष्य जो आहे तो कॉन्फिडेंटली जाताना पण कधी बघायला जास्त वेळा मिळत नव्हता. पण बिकॉज ऑफ दिस रुटॅग ऍक्टिव्हिटी आणि आमची सगळी जी रुटॅगची जी टीम आहे म्हणजे त्याच्यामध्ये पॅशनेट प्रोफेसर आहेत, जरी ते एक्सपर्ट असले तरी सुद्धा याच्यासाठी आपला वेळ देणारे प्रोफेसर्स आहेत, आपले एवढे सगळे चांगले नेटवर्क पण आहे. आणि अशा याच्यामध्ये त्यांच्या आम्ही समस्या घेतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते की पुष्कळ वेळेला काय आहे की जेव्हा कोणी समस्या सांगतं तर ते टेक्निकली तो जी समस्या आहे ती कशावरती काम करायचंय म्हणून कसं काय करणार. कोणी सांगेल मला हे असं आहे, मला असं पाहिजे, पण त्याचं पूर्ण त्याचं समजून उमजून करून त्याचा तो प्रॉब्लेम तयार करून, जसं मी सक्सेसफुल तुम्हाला 2-3 उदाहरणं सांगते याच्यामध्ये की IIT खरगपूरने हे काम केलंय. जसं आपण म्हणतो की कुंभाराचं चाक आहे, ते कुंभार आणि कुंभारकाम याच्यामध्ये काही विशेष नाहीये कारण सगळीकडेच हे व्यवसाय चालू असतात. पण तिकडे विष्णुपूर जवळ आहे किंवा तिकडच्या सगळ्या या मातीच्या या गोष्टी तिकडे ते बनवतात, मिदनापूर किंवा दिघाच्या जवळपास. तर तिकडे कसं 70 वर्षाचा म्हणजे यंग मनुष्य होता असं मी म्हणेन. त्यांच्या पाठीला जरा कुबड आलेलं होतं आणि त्यांना ते अत्यंत उत्तम कुंभार होते म्हणजे आहेत रादर. आणि त्यांना तर समस्या अशी होती की ते सगळं एकदा चाक फिरायला लागलं की ते सगळं करायचे, पण चाक फिरण्यासाठी जे त्यांना पोटेन्शियल एनर्जी म्हणजे ती एनर्जी पाहिजे होती ती त्यांच्याकडे नव्हती. तर आहे त्या याच्यामध्ये. तर त्या एका माणसासाठी सुद्धा आम्ही तो प्रॉब्लेम घेतला, IIT खरगपूरने ते डेव्हलप केलं आणि ही वॉज सॅटिस्फाईड. असं म्हणजे हे झालं. तसंच हीच टेक्नॉलॉजी वापरून एकाचं मायग्रेशन सुद्धा म्हणजे आम्ही थांबवू शकलेलो आहे, कारण तो कलकत्त्याला ती व्यक्ती जाणार होती, पण ही स्टार्टेड इन दिस विलेज ओनली. आणि जसं हे वैष्णोदेवी श्राईन म्हणजे त्यावेळेच्या त्या गव्हर्नरने आम्हाला प्रॉब्लेम दिला होता की श्राईनच्या इकडे ज्या पालख्या घेऊन जातात भक्तगणांना देवीच्या दर्शनापर्यंत, तर त्याचे जे वेट होतं, डेड वेट किंवा ज्याला आपण असं म्हणतो, त्याची ती काहीच त्याच्यामध्ये सुसूत्रता नव्हती. कारण गावात लोकली सगळ्या बनवलेल्या गोष्टी असतात, जिकडे वेल्डिंग केलेलं असतं, काय असतं किंवा काय, आणि त्याच्यामुळे ते जाताना सुद्धा जर्क असं हल्ल्यासारखं वगैरे होतं, डिझाईन पण बरोबर नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचं वेट रेंज जी होती ती 55 किलो ते 80 किलो हे ज्या नुसत्या पालखीचं वजन होतं. आणि जनरली जी लोक पालखी करून जातात ते पण कधी कधी ओव्हरवेट असतात, खूप प्रॉब्लेम असतात. म्हणजे ह्या एवढ्या सगळ्याचं वेट केवळ ते 4 पालखीवाले किंवा भोई वाहून न्यायचे, त्यामुळे हा तर एक प्रॉब्लेम होता. शिवाय त्या वाहून वाहून ना त्यांचे खांद्याचे स्नायू, पायाचे स्नायू म्हणजे हेल्थ हजार्ड पण खूप सारे होते. हा जेव्हा आम्हाला गव्हर्नरनी प्रॉब्लेम दिला तर IIT बॉम्बे आणि NITI अशा याने तो इतका चांगल्या पद्धतीने आम्ही म्हणजे त्याला एक सोल्युशन देऊ शकलो की आता जी काही पालखी नवीन केलेली आहे त्याचं वजन आहे फक्त 34 किलो. अत्यंत उत्तम असे डिझाईन आहे, नो जर्क, काही नाहीये. आणि पूर्ण अर्गोनॉमिक स्टडी किंवा ज्याला जसं आता त्याचा जो एक अँगल असतो, जे आपल्या इंडियन जे काही आपलं जे हे आहे फिजिक आहे त्याचा अँगल डोळ्यासमोर घेऊन म्हणजे व्हेरी आयडियली त्यांनी निर्माण केली. आणि ती एवढी चांगली झाली. आणि नॉट ओनली दॅट की आम्ही त्या पोर्टरसाठी सुद्धा त्यांच्या खांद्याला इथे असं जॅकेट दिलेलं आहे, पायाच्या स्नायूला त्रास होऊ नये म्हणून त्याचं वेट वगैरे. म्हणजे हेल्थ वाईज आम्ही कुठलेही इनोव्हेशन करताना आम्ही हे बघतो की सोशल फॅब्रिक तिथे खराब नाही होता कामा, सोशली ते ऍक्सेप्टेड व्हायला पाहिजे. आणि ह्या जेव्हा आपण हे लॅब टू लँड म्हणतो किंवा लोकांपर्यंत ते संशोधन जायला लागतं असं म्हणतो, तर जेव्हा तुमची कुठलीही सोन्याची जरी टेक्नॉलॉजी असेल, जेव्हा साधा मनुष्य सुद्धा ती आपलेपणाने वापरू शकतो ना, ते तुमचं सक्सेस आहे. आणि मला सांगायला अत्यंत अभिमान याच्यासाठी वाटतो की ज्या ज्या आम्ही टेक्नॉलॉजीज ह्या पूर्णपणे हे केलं तर त्या सगळ्या म्हणजे यांच्या पसंतीला पण उतरल्या आणि त्या अजून सुद्धा वापरात आहे. आणि त्या आम्ही रुटॅकच्या माध्यमातून आम्ही ते ट्रेनिंग पण देतो, इंडिव्हिज्युअल ट्रेनिंग देतो. त्याच्या प्रत्येक वेळेला तो हो म्हणेपर्यंत त्याच्यातल्या ज्या काही छोट्या मोठ्या ज्या काही त्याला वाटत असतं तिथपर्यंत आम्ही हँड होल्डिंग करतो. त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की हा सक्सेस खूप असं चांगला आहे. नक्कीच नक्कीच. तुम्ही जी नेमकी उदाहरणं दिलीत मॅडम, म्हणजे जेणेकरून सर्वसामान्य लोकांच्या उपयोगासाठी येणारा टेक्नॉलॉजिकल पार्ट डेव्हलप करण्यासाठी किती मेहनत घेते डिपार्टमेंट हे लोकांच्या पर्यंत सांगण्यासाठी सांगितलं. मला थोडंसं माझ्या कोल्हापूरच्या भागातला काही प्रश्न विचारायला आवडेल की आपल्याकडे काकवी आहे,
जी आपल्याला पॅक करायची आहे, टिकवायची आहे, बाहेर पाठवायची आहे, या प्रश्नांसाठी माझ्यातला शेतकरी तुमच्यापर्यंत कसा पोहोचू शकतो? कारण त्याचं एक उत्तर त्याला शोधायचं असेल तर नेमकी आता तुम्ही सांगितलं की IIT मध्ये एखादी व्यक्ती डायरेक्टली जाईल, सांगेल त्याच्यामध्ये, पण इथं माझ्या गावामध्ये असणारी काय सोय आहे ज्याच्या माध्यमातून तो विषय तुमच्यापर्यंत पोहोचेल? तो पोहोचू शकतो. एक तर तुमच्या चांगुलपणाची चळवळ हा एक प्लॅटफॉर्म होऊ शकतो, वेगवेगळ्या SHG ग्रुप्स होऊ शकतो, ऑफिस ऑफ प्रिन्सिपल सायंटिफिक ऍडवायझर टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया www.psa.gov.in या वेबसाईट वरती गेलं तर माझं तिथे ईमेल वगैरे आहे, तिथेही करू शकतो. IIT दिल्ली, IIT मद्रास कुठेही तुम्ही रूटॅग असं म्हटलं तरी त्यांची स्पेसिफिक वेबसाईट आहे, तुम्ही तिथे तुमचे पोस्ट करू शकता. आणि काकवीचा आपण उल्लेख केला तर त्या काकवीचाच संदर्भात एका NGOनी आम्हाला IIT मुंबईला अप्रोच केला होता आणि त्यांचा प्रॉब्लेम हाच होता की ती एकदम मधासारखी आहे, चिकट आहे आणि पुन्हा तुम्ही ते भरणार कसं, बाटल्यात भरणार कसं, कारण सगळीकडे ते माखून जातं आणि बाहेर पण मागतं, इकडे पण मागतं, तर ते कंटॅमिनेशन होऊन ते लवकर खराब व्हायचे चान्सेस असतात. तर IITच्या प्रोफेसर शहा आणि बाकीच्या सगळ्या ह्यांनी रूटॅग IITनी त्यांना एक स्पेसिफिक त्यांनी जसं मेड टू ऑर्डर असं पॅकेजिंग मशीन त्यांना दिलं की जसं तुम्हाला कसं पाहिजे काकवी किंवा जसं टँक असेल आणि असं, आणि एक्झॅक्टली 250 ml किंवा जे काही असेल ते प्रोग्रामेबल होतं. म्हणजे 500 ml च्या बाटल्या भरायच्या तर 500 ml च्या, 250च्या तर 250च्या, आणि नॉट ओनली ते भरून असं थांबले नाही, त्याचा पूर्ण स्टडी, स्टॅबिलिटी स्टडी, ते कसं काय होतं, जवळजवळ 6 महिने वेगवेगळ्या टेम्परेचरला ते स्टडी केलं आणि त्यांना ती एक प्रणाली म्हणजे त्यांना ते SOP दिलं की बाबा तुम्ही असं असं करा म्हणजे त्याचं शेल्फ लाईफ वाढेल. नक्कीच. म्हणजे आपल्याला दिल्ली ते गल्ली, मी उलट म्हणतोय की दिल्लीतलं तंत्रज्ञान गल्लीच्या उपयोगाला आलं पाहिजे इथपर्यंत, कारण सायंटिस्ट, सायन्स अँड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट हे सगळे शब्द ज्या वेळेला बघतो त्यावेळेला वाटतं की हे काहीतरी न्यूक्लिअर सायन्सेस साठी आहे, बाकीच्या दैनंदिन गरजांसाठी नाही. तर आजचा मूळचा विषय आपण जो घेतलेला आहे की त्याचा दैनंदिन जीवनामध्ये होणारा उपयोग, यासाठी आपण या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या उपक्रमांच्या बद्दल IIM किंवा IITचा उल्लेख केला की याच्या माध्यमातून देखील हे काम होऊ शकतं आणि काम करतायत लोक सगळे त्याच्यामध्ये. तर हे शेती क्षेत्रासाठीचं जे कोविड नंतरचं जे चॅलेंज आहे ते काय बघता तुम्ही, म्हणजे काय बदल होतील किंवा प्रॉडक्ट मध्ये काय बदल करावे लागतील, पॅकिंग मध्ये काय बदल करावे लागतील आणि काय काम आपलं चालू आहे विभागाचं त्याच्यावर? अगदी सांगते. हा अत्यंत महत्वाचा प्रश्न यशवंतजी तुम्ही विचारला, कारण पोस्ट कोविड ऍक्च्युली काय आहे, त्याच्यामध्ये काय होईल, पोस्ट कोविड कसे आपण राहू, काय आता आपण सगळेजण अत्यंत कठीण परिस्थितीतनं सगळेजण जात आहोत, पण ऍट द सेम टाइम मला स्वतःला असं वाटतं की त्या कठीण परिस्थितीत जे डोळे उघडण्याचं काम आहे ते त्या कोविडने केलं आहे असं म्हणायला म्हणजे हरकत नाही. माझी स्वतःची भावना आहे की आपल्यातलं काय काय चांगलं आहे, जे स्ट्रेंथ आहे तेही बाहेर आलेले आहेत, म्हणजे नाही असं नाही, कारण वाईटातनं चांगलं बघायची जी आपली वृत्ती आहे, जी आपली फिलॉसॉफी आहे, जी स्वतःची आपण आतापर्यंत बांधलेली पद्धती आहे जीवनाची, तर त्याच्यातनं आपण खूप साऱ्या गोष्टी करायचा प्रयत्न करतोही आहे. तर या पोस्ट कोविड नंतरचे माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे की जो काही शेती व्यवसाय आहे किंवा तुमची फळं बागा किंवा दुसऱ्या अशा काही म्हणजे ऍग्रिकल्चरशी रिलेटेड, हॉर्टिकल्चर असेल, फ्लावरिंग असं असेल तर त्याच्याकडे आपल्याला खूप डोळसपणे बघायची गरज आहे, नंबर 1. नंबर 2 की तुम्हाला त्याच्यामध्ये जसं आता तुम्ही टर्मरिक, आता तुम्ही कोल्हापूर, सांगली किंवा आपल्या महाराष्ट्रातला हा जो एक हळदीवाला बेल्ट आहे, तर हळदीच्या बेल्टच्या साठी आता तुम्हाला काय काय आपल्याला करता येऊ शकेल ते बघता येईल. आता आम्ही PSA ऑफिसच्या तर्फे म्हणजे सपोर्ट करतो आहे IISc बँगलोरला सेन्स या लॅबमध्ये, की ते स्वतः एक चांगला हळदची प्रत चांगली कशी आहे म्हणजे शेतकऱ्याला, जेणेकरून जेव्हा ते, कारण हळद प्रोसेस करावी लागते, पण असा विचार आहे की जेव्हा ती शेतातूनच काढली जाईल आणि जर सपोज कापून त्याच्यातला जर येलो म्हणजे सेक्शन घेऊन जर त्याचा पिवळेपणा जर आपल्याला इमेज करता आला
आणि थ्रू अँड्रॉइड थ्रू सेन्सर जर आपल्याला करता आला तर त्याला आत्ताच कळेल की बाबा किती आहे तुझी प्रत आता हळदीची, किंवा कर्क्युमिन हे जर आपण धरलं, किंवा कर्क्युमिनचे 2-4 त्याचे आहेत ABCD वेगवेगळे मॉलिक्युल्स आहेत त्याचे, पण जर कर्क्युमिन हे आपण धरलं पिवळेपणासाठी तर त्याची प्रत त्याला लगेचच कळेल आणि तो तसं हे करता येईल. तर तसं इंडिजिनस सेन्सर्स आम्ही डेव्हलप करायचं काम करतोय. माझ्या मते कोविडने आमचं काम वाढलंय म्हणून, पण अदरवाईज अनदर 6 months मध्ये आपला हा सेन्सर तयार होईल आणि अँड्रॉइडच्या थ्रू किंवा आपल्याला असं नेटवर्क किंवा दुसऱ्या अजून काही हे करून सर्व दूर आपण पोहोचायचा प्रयत्न करू शकू. हा एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट म्हणजे जसं आता या SHGs किंवा बाकीच्या पण असे क्लस्टर खूप सारे डेव्हलप झालेत. आयदर प्रॉडक्ट स्पेसिफिक क्लस्टर्स आहेत किंवा जिओग्राफिकल स्पेसिफिक क्लस्टर्स आहेत. तर या क्लस्टरचं योगदान खूप महत्वाचं ठरणार आहे. कारण मनरेगाच्या तर्फे किंवा लाईव्हलीहूड मिशनच्या तर्फे, MKSBच्या तर्फे, रुरल डेव्हलपमेंट MORDच्या पण खूप साऱ्या स्कीम्स आहेत. तर त्या ह्याच्याप्रमाणे पण ते क्लस्टरची बांधणी करत आहेत. तर त्याचं पण योगदान जास्त राहील. म्हणजे कसं की जर समज तुम्हाला एक्सपोर्टच्या साठी बघताय किंवा स्वतःच्यासाठी सुद्धा एक क्वालिटी अश्युरन्स बघताय, तर त्याच्यासाठी पूर्ण व्हॅल्यू चेन म्हणजे कुठून आला, जसं आपण लग्न ठरवायला जातो तर तूच एकटा किंवा ती व्यक्तीच आपण बघत नाही, तुझं गणगोत कोण आहे, तुझं कोण आहे. जर आता या ब्रिटनमध्ये पाहिलं तर ते 7 पिढ्यांपर्यंत कोण कोण गेलं होतं, पुढे व्हायचं होतं ते होतं ती गोष्ट वेगळी आहे, पण बघताना मनुष्य एवढ्या दूर जातो. तसंच ती हळद किंवा एखादं पॅकेज माझ्यापर्यंत येते तर ते खरंच नेमकं कुठून आलंय, कुठल्या ह्याच्यातनं आलंय, किती वेळा पॅक झालंय. तर आपल्या इकडे गव्हर्नमेंटच्या थ्रू GI दॅट इज जिओग्राफिकल इंडिकेशन, GI इंडिकेशन आहे आणि जे GI इंडिकेशन केवळ SHG ग्रुप साठी ऍप्लिकेबल आहे. म्हणजे जर असं ग्रुपनी मिळून जर केलं आणि तुमच्या प्रॉडक्टला तुम्ही दिलं की हे GI इंडिकेशन आहे. आता बघा तुम्ही आपण आणि योग्य माहिती आणि योग्य त्याचा वापर जर केला फार्मर्सने किंवा बाकीच्या यांनी, जसं आता आपण पेस्टिसाइड वापरतो, पुष्कळशे तुम्ही रिसर्च पेपर्स पाहिलेत तर कुठल्या पिकाला किती फर्टिलायझर आणि काय तुमच्या जमिनीच्या प्रतीप्रमाणे द्यायचंय हे खरं माहिती आहे. परंतु घाबरून किंवा अजून चांगलं येईल या आशेने म्हणजे मनुष्य जाऊ दे जरा थोडं वाढीवच घालू अशा याने करता 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 त्याचं पर्सेंटेज जातं 200 to 300% जास्त. आणि ज्या वेळेला हे असं जास्त फर्टिलायझर घातलं जातं खूप वर्षांच्या ह्याच्यामुळे, तर ते सगळ्यांनाच माहितीये की ते जमिनी नापीक व्हायला सुरुवात होते. आणि नापीकची सुपीक करण्यासाठी जरी बायो रेमेडिएशन असलं, फायटो रेमेडिएशन असलं तरी जो काळ खूप सारा लागतो. तर त्याच्यामुळे मग हे असं तुम्हाला ग्राउंड वॉटर मध्ये ते दिसेल किंवा फर्टिलायझर दिसेल किंवा तुमचे इन्सेक्टिसाइड दिसेल आणि त्याचा परिणाम तुमच्या पिकातल्या हळदीमध्ये किंवा जे जे काही प्रॉडक्ट कराल त्याच्यामध्ये त्याचे अंश येतील, अत्यंत PPM PPB या लेवलला येतील, पण ते तुम्हाला एक्सपोर्टला अडथळा आणू शकेल. त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट करताना जर आपण उत्तमतेचा जर ध्यास पहिले म्हणजे धरला आणि राईट फ्रॉम द बिगिनिंग, जसं आपण मोठा मनुष्य म्हणतो म्हणजे ते लहानपणापासून त्याच्यावरती ते जपणूक नीट कुठल्या गोष्टीची झाली तर होते, तर तसं केलं तर म्हणजे व्हॅल्यू ऍडिशन एक झालं. हे झालं. ईल्ड साठी सुद्धा तंत्रज्ञान आपण वापरू शकतो योग्य पद्धतीने, म्हणजे की किती मॉइश्चर पाहिजे, किती पाणी आपण कसं वापरू, कारण आपण हे सगळं नैसर्गिक स्तोत्रावरती अवलंबून आहे. त्याच्यामुळे त्याचे खूप जपून वापरणं याच्यासाठी आपण म्हणजे करू शकतो. जसं आम्ही एक टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे की जिथे तुमच्या कोकोनट फायबर पासून किंवा याच्या शेततळी किंवा असं म्हणतात की त्याचं कव्हरिंग जर तुम्ही विटेच्या वीट आणि प्लास्टर असं जर केलं तर त्याचा खर्चही खूप येतो आणि पुन्हा माती वगैरे पण वापरायला लागते. तर जर एक लेअर जर तुम्ही बनाना फायबर किंवा अंबाडी आणि कोकोनट किंवा याच्यापैकी कुठल्याही फायबरची जर दिली आणि थोडस एक थिन प्लास्टरचं हे घातलं तरी सुद्धा तुमचं ते शेततळ चांगलं तयार होतं विदाऊट एनी. आता प्लास्टिक पण लोक घालतात पण ते मायक्रोप्लास्टिक पुन्हा ग्राउंड वॉटर मध्ये जातं, म्हणजे कम्प्लीट नॅचरल आपल्याला जावं लागेल बेसिकली. आणि जिथे जिथे करेक्टिव्ह ऍक्शन्स आपल्याला शक्य आहे की वाया काहीच घालवून चालणार नाही असं, म्हणजे पोस्ट कोविड साठी हे जास्त मॅडम एक स्पेसिफिक मी थोडस SHG वर 1-2 प्रश्न पुढचे घेतोय कारण की वारंवार आपणही त्याचा उल्लेख केला आणि ऊर्जा फाउंडेशन मुळात त्या काही गोष्टींसाठी काम करते की ऊर्जा फाउंडेशनच्या माध्यमातून 1000 महिला उद्योजक घडवण्याचा एक संकल्प आम्ही केलेला आहे आणि ते आम्ही काम करत आहोत.
आता वारंवार या ठिकाणी पॉलिटिकल स्टेटमेंट येतात. मी आज एक रिसर्चर किंवा एक सायंटिस्ट म्हणून हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय की अग्रीमेंट काही असतील, WHO गाईडलाईन्स काही असतील, सॉरी WTOच्या, पण चायनीज बॅन हा जो काय या ठिकाणी एक ट्रेंड होऊ पाहतोय, म्हणजे आता ऍप्लिकेशनवर बॅन होतात, प्रॉडक्टवर बॅन होतील किंवा नाही होतील मार्केटमध्ये, पण आपलं इंडियन मार्केट किंवा इंडियन सर्व्हिस इंडस्ट्री जी आहे, प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री जी आहे, ती चायनीज मालाला ऑप्शन देऊ शकते का? किंवा सस्ता सुंदर टिकाऊ वस्तू बनवण्यासाठीचं जे रिसर्च लागणार आहे ते तयार करण्याचं स्वतंत्र मेकॅनिझम नव्यानं होऊ घातलेलं आहे का? हो, नव्याने तसं होऊ घातलेलं आहे. थोडंसं कठीण आहे, कारण प्रत्येक देशाच्या पॉलिसीज वेगळ्या असतात. S&T पॉलिसी चायनाची सुद्धा वेगळी आहे, त्यांची इनोव्हेशन पॉलिसी ही वेगळी आहे. दुसऱ्याचं चोरून आपलं विकणं असंही काही काही लोक करतात, पण आपल्या ह्याच्यात तसं नाहीये. आणि अनफॉर्च्युनेटली काय झालंय की आपल्या इथे कधी कधी टॅक्सेशन किंवा इम्पोर्ट ड्युटीज असतील किंवा बाकीच्या ज्या काही रॉ मटेरियल अनअवेलेबिलिटी असेल, अशा बऱ्याच साऱ्या कारणामुळे आपले उद्योजक जे आहे किंवा तिकडे जिथे जास्त सवलती आहेत तिकडे त्यांनी आपले कारखाने हलवले. म्हणून मेड इन म्हणजे इंडियनच असेल पण आपण दुसऱ्या देशातनं तो माल आणतो, हा इम्पोर्ट करतो. तर ते बॅन हा काही सोल्युशन कुठल्या बाबतीमध्ये होऊ शकत नाही. आणि मला स्वतःला व्यक्तिशः खूपच खात्री आहे आपल्या स्वतःच्या कॅपॅबिलिटी बद्दल, आपल्या सर्वांच्याच म्हणजे लोकांच्या सगळ्या कॅपॅबिलिटी बद्दल. आणि जे पॉलिसी वाले जे चेंजेस आहेत ते खरोखरच आता खूप मोठ्या याच्यामध्ये होत आहेत. MSME सेक्टर म्हणा किंवा त्याच्यातल्या इम्पोर्ट ड्युटी कमी करणं म्हणा किंवा मटेरियल इथे अवेलेबल करण्यासाठी म्हणा, आत्मनिर्भर आहे, मेक इन इंडिया आहे, जसं तर ते स्टार्टअप इंडिया हे जे त्यांनी असं म्हटलं की जिथे तुमचे इनोव्हेशन्स आहेत. आता असं आहे की आता नोकऱ्या असतीलच असंही नाही, पण तुम्हाला एंटरप्रेन्योरशिप हा एक माइंडसेट आपल्याला बदलून त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी करावं लागेल. तर स्टार्टअप इंडियाची जी मुवमेंट चालू आहे सध्या, की ज्याच्यामध्ये कसं आहे की कम्प्लीट सिस्टीम त्यांनी असं केलं की तुमच्या कुठल्याही नवीन आयडियाज असतील तर त्या आयडियाला खत पाणी घालण्यासाठी ज्या ज्या काही आवश्यकता असतील, IPR प्रोटेक्शन असेल, तुमचं टॅक्स रिबेट असेल, व्हेंचर कॅपिटल असेल किंवा B2B असेल, म्हणजे बायर टू सेलर डायरेक्ट मीट असेल. आणि आता जर आपण पाहिलं की आपल्या बायलॅटरल कोलॅबोरेशन्स पण खूप आहेत. MEAच्या इथून RIS पण आहे, बिमस्टेक, आफ्रिका कंट्री, सार्क वगैरे, म्हणजे अशा बऱ्याच साऱ्या ग्लोबली आपले खूप सारे पार्टनरशिप सायंटिफिकली सुद्धा आहेत. तर तो प्लॅटफॉर्म करून आपण हे निश्चितपणे जाऊ शकतो. आणि आता पॉलिसी चेंजेस पण आलेले आहेत, नाही असं नाही, तुम्ही ऐकलं पण असेल आत्मनिर्भर भारत मध्ये म्हणा किंवा जे टॅक्स रिबेट मध्ये सांगितलं. तर हे ऍटमॉस्फिअर कंड्युसिव्ह आहे. मी जरूर मानते की हे हर्डल्स होते, नाही असं नाही, इंडस्ट्रीचे पण हर्डल्स होते, कुठल्या छोट्या सेक्टरचे सुद्धा हर्डल्स होते, पण डेफिनेटली याच्यावरती काम निश्चितपणे चाललेलं आहे. देर इज नो डाऊट अबाउट इट. त्याला दुसरा प्रश्न माझा SHG संदर्भामध्ये, की जे काही सेल्फ हेल्प ग्रुप आहे त्यांचं ब्रँडिंग अँड मार्केटिंग हा एक मोठा इश्यू त्यांना फेस करावा लागतो. तर त्याला काही ऍप्लिकेशन बेस्ड सोल्युशन्स किंवा याचे काही इन्व्हेन्शन आपण आतापर्यंत केलेले आहेत किंवा प्रोसेसमध्ये आहेत, असं काय आहे आपल्या ऐकण्यामध्ये? ऐकण्यामध्ये असं आहे की म्हणजे अर्थात काय आहे, गरज ही शोधाची जननी आहे. त्याच्यामुळे जसजसं पहिले कसं होतं, माउथ टू माउथ हे होतं. SHG आपल्या इकडचा जो SHG जो लोकल SHG असायचा, जसं कुटुंबश्री झालं किंवा दुसऱ्या बाकीच्या पण अशा बॅफ आहे किंवा तुमच्या काही ऊर्जा फाउंडेशन की जे लोकली लोकल प्रत्येक गोष्ट लोकलला स्ट्रेंथन करते. एक म्हणजे लोकलचाच लोकलला पैसा फिरत राहायला पाहिजे, लोकलचाच लोकलला हे होत राहायला पाहिजे आणि प्लस बाहेरही जाता येईल. म्हणजे लोकल स्ट्रेंथनिंग हे SHGनी खूप सारं केलेलं आहे. पण आता या कोविडमुळे जसं आपण प्रत्यक्ष कुठे जाऊ शकत नाही, ट्रान्सपोर्टचा प्रॉब्लेम असेल, तर त्याला पर्याय ई-मार्केटिंग हे होऊ शकतो. आणि कुठलीही गोष्ट जर ई-मार्केटिंग मध्ये जर करायची असेल तर पहिले आपल्याला आपल्या क्वालिटीसाठी खूप सजग राहायला पाहिजे, असं माझं नाही, हे जनरलच मत आहे. आणि जेम पोर्टल जे गव्हर्नमेंटने केलेलं आहे, म्हणजे पहिले फक्त गव्हर्नमेंट ऑफिशियल्स किंवा बाकीच्या सगळ्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये ते जेम आहे, पण त्याच्यात सुद्धा आता ते SHG आणायचा प्रयत्न करतायत. जसं ई-चौपाल आहे, पण खास SHG साठी असं पोर्टल माझ्या मते अजून केलेलं असं माझ्या ऐकिवात नाहीये. पण बॅकएंडला हे कामं चालू आहेत, माहिती वगैरे काम करत आहे. पण जर आपण असं स्पेसिफिक काही म्हटलं
तर आपण हे करू शकतो. जसं म्हणजे एक प्लॅटफॉर्म जर आपण एसएचजीचा केला, जसं नीती आयोगची एसएचजीची दर्पण आहे, तर तसं जर एसएचजीचा पर्टिक्युलर व्हर्टिकलसाठी जर आपण प्लॅटफॉर्म क्रिएट स्वतःही करू शकलो आणि इफ यू आर अश्युरिंग की ही सर्व्हिस तुम्हाला मिळू शकेल विथ, आणि हे माउथ पब्लिसिटीने होण्यातलं आहे, तर ई मार्केटिंग हा चांगला ऑप्शन आहे. नक्कीच नक्कीच मॅडम. आपण या ठिकाणी आजच्या सत्रामध्ये विज्ञान तंत्रज्ञानाचा ग्रामीण जनजीवनावर होणारा परिणाम किंवा त्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल याविषयी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि सर्वसामान्य माणसांना समजेल या भाषेमध्ये या ठिकाणी चर्चा केली, याबद्दल आपले आभार. शेवटच्या प्रश्नाकडे येत असताना मी बर्वे सरांना विचारतोय, सर आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत मॅडमना? मला मॅडमला एक प्रश्न विचारायचा होता. मॅडम नमस्कार, मी चंद्रशेखर बर्वे. आमच्या विदर्भामध्ये शेतकरी फार आत्महत्या करतात. तर त्यांच्या ज्या विडो आहेत त्यांच्या खूप समस्या आहेत. त्यांनी एकजूट होऊन त्यांचे काही मंडळ असतील तर त्यांच्यासाठी काही करता येईल का? दुसरं असं की त्या भागामध्ये मुळा हा एक प्रकार शेतपीक आहे, तर मुळा धुण्याचा एक मोठा प्रॉब्लेम असतो. जेव्हा शेतकरी जमिनीतनं मुळा काढतो तर त्याला खूप अशी माती चिकटलेली असते, तर ते धुण्यामध्ये त्याला फार श्रम कष्ट घ्यायला लागतात. तर आयआयटीच्या माध्यमातून किंवा असं काही यंत्र विकसित करता येईल का किंवा आहे का की शेतकऱ्यांचं काम अगदी सोपं होईल? हो, जरूर. तुमच्या दोन्ही प्रश्नाचा मी प्रयत्न करते द्यायचा. पहिले मी त्या मुळाच्या मशीन याबद्दल आधी सांगते आणि मग तुमच्या दुसऱ्या प्रश्नाकडे येते. तर IIT दिल्लीमध्ये पहिले एक फ्रू वॉश नावाचा एक त्यांनी केमिकल स्प्रे असा केला होता आणि हेतू हा होता की ते जर केमिकल स्प्रे जर एखाद्या फ्रुट्स किंवा याच्यावरती जर मारला तर ते त्याची शेल्फ लाईफ वाढायचं, हा त्याच्यातला भाग होता आणि दॅट वॉज बायोडिग्रेडेबल आणि सेफ टू कन्झ्युम असं होतं, म्हणजे आपल्याला ह्याच्यासाठी. आणि त्या वापरण्यासाठी म्हणून एक मशीन IIT दिल्लीने डेव्हलप केलं होतं की जिकडे वॉशिंग वॉज द फर्स्ट स्टेप. तर आता मुळा ही जी काही आहे किंवा जे जमिनीतनं येतात, जसं रताळी झाले गाजर म्हणजे जे काही असेल, पण मुळा पर्टिक्युलरली जिकडे तुम्ही पानही वापरता आणि मुळाही वापरता. बाकी रताळा बिताळात कसे पानं बिनं एवढं कोणी करत नाही, म्हणजे दॅट बिकम स्ट्रेट फॉरवर्ड. तर हे आपल्याला मशीन जे ऑलरेडी डेव्हलप केलेलं आहे, लेट अस सी की त्याच्यामध्ये ते वापरता येऊ शकेल का. कारण जे मातीचे कण जे भिजले थोड्या वेळाने तर ते निघायला मदत होते, म्हणजे त्याच्यात ते थोडा वेळ पाण्यात राहणं गरजेचं आहे. ऍट द सेम टाइम आपण त्याला रिसायकलिंग ऑफ द वॉटर करू शकतो, काही फिल्ट्रेशन वगैरे लावून. म्हणजे लिमिटेड, जर उद्या आपण म्हटलं की मुळा धुतच बसलं ते माती निघता निघेना, चिकण माती आहे, तर जास्त पाणी लागेल आणि समाधानकारक धुतला पण येणार नाही. तर त्यासाठी आपण हे बघू शकतो की त्याला रिसायकल वॉटर साठी आपण काही करू शकतो, म्हणजे जेणेकरून कुठे वेस्ट जाता नाहीये. तर हे पॉसिबल आहे. तुमचा जो दुसरा प्रश्न आहे की जे ज्या दुर्दैवाने महिला बचत गटाची, पहिला जो प्रश्न आहे तो विडोंच्या बाबतीमध्ये, तर आपल्याला हे हा खूपच ज्वलंत प्रश्न आहे आणि त्याचं हे निराकरण करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण जे मराठीत म्हण आहे की जर त्या वेळेला त्या समस्याचं निराकरण केलं नाही तर ते काट्याचा नायटा होतो किंवा भयंकर स्वरूपामध्ये ते काहीतरी ती समस्या तुमच्या पुढे आवासून उभी राहू शकते. तर याच्यासाठी आपल्याला एक करता येईल की पर्टिक्युलर त्या एरियामधल्या त्यांच्या काय खरंच समस्या, त्यांना कुठल्या पद्धतीचं समाधान पाहिजे. आपल्याकडे समाधान सगळ्या पद्धतीचं अवेलेबल आहे, परंतु ते इम्प्लिमेंट करण्यासाठी जो एक पद्धती किंवा जरिया पाहिजे तो आपण कधी क्रिएट करू शकतो. ऑलरेडी असेल तर त्यांना आपण थोडंसं ट्विक करून त्यांची मदत घेऊ शकतो. फक्त त्यांना कुठल्या पद्धतीचं पाहिजे. म्हणजे जे काही माझा आतापर्यंतचा जो काही थोडाफार अनुभव आहे की तिकडे माणसाचा कुठलाही तो मनुष्य असू दे किंवा ती व्यक्ती असू दे, त्याचा कॉन्फिडन्स जर हल्ला तर ती व्यक्ती काही जास्त जीवनामध्ये फार मोठं काही गाठू शकत नाही. तर पहिले म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स जागेवरती हे करायला पाहिजे. कारण ते पण खूपच तसे त्या बाबतीत ती लोक ज्ञानी आहेत. त्यांच्या पद्धतीचं जे नॉलेज त्यांना जे आहे शेतीच्या बद्दल असेल म्हणा किंवा त्यांच्या ट्रेडिशनल नॉलेजच्या बद्दल म्हणा, त्याला पहिले आपल्याला त्याचं रेकग्निशन करून त्याचं पहिले बूस्टिंग करावं लागेल. त्यांना कॉन्फिडन्स कसा देता येईल ते बघायला लागेल. जर त्यांना तिथे स्वतःच्यासाठी काहीतरी उद्योग म्हणा किंवा स्वतःच्या सेल्फ रिलायन्स साठी काही हवं असेल तर त्या पद्धतीने आपल्याला बघावं लागेल. पण हे केस टू केस आपल्याला त्याचं हे बघावं लागेल.
तर ते करता येण्यासारखं आहे, यंत्रणा पण आहेत आणि आपण करू शकतो. जर मेडिकली वगैरे काही असेल तर NRHM किंवा बाकीच्या ह्याच्यात पण आपण म्हणजे आहे त्या ह्याचा पण आपण विचार करूया आणि वेगवेगळ्या SHGचा पण विचार करूया. हे पॉसिबल आहे. नक्कीच मॅडम. आपण या ठिकाणी मुलाखतीच्या समारोपाला येत असताना मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे किंवा एक आवाहन करायचं आहे, कारण ही जी चांगुलपणाची चळवळ आहे की डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सरांनी सुरू केलेली चळवळ, संकल्पना मूळची त्यांची, जे परराष्ट्र व्यवहार सचिव राहिलेले आहेत, आत्ताचे मानवाधिकार आयोगाचे सदस्य आहेत, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे, आणि सरांचा एक विचार आहे की कुणाच्याही विरोधामध्ये संघर्ष करत न बसता चांगलं काम करणाऱ्या लोकांना आपण एकत्र आणू आणि प्रश्न कमी करण्याचा प्रयत्न करू, प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू. आजची ही मुलाखत एक माइलस्टोन ठरेल या दृष्टीनं, कारण की प्रत्येक ठिकाणी गल्लीमध्ये असणारी समस्या, त्यासाठी दिल्लीमधनं उत्तर मिळण्यासाठी एक हक्काचा माणूस तुमच्या निमित्तानं आज आम्हाला चळवळीला मिळालेला आहे असं मी समजतो. त्याबद्दल आपले आणि बर्वे सरांचे आभार, कारण त्यांच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो. तर चळवळीमध्ये या लोकांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावं यासाठी आपण कशा पद्धतीने आवाहन करा? हा, या चळवळीमधनं जर आपल्याला आवाहन करायचं असेल, ऑलरेडी खूप सारी लोक आपल्या ह्याच्यामध्ये असतील की जे ऑडियन्स मध्ये असतील की जे ऑलरेडी या समाज याच्याशी जोडलेली गेलेली आहे, त्यांनी आपल्या पद्धतीने काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे किंवा ते कार्यरत आहेत. तर त्याचा आपल्याला अजून कसा चांगला उपयोग करता येऊ शकेल ते बघता येईल. बिकॉज आत्ताच्या ह्याच्यामध्ये जर मी पाहिलं तर सगळीकडे जर आपण पाहिलं तर सगळ्या व्यवस्था आहेत. जरी तुम्ही कुठल्या म्हटलं तर आहे का बाबा, अंगणवाडी आहे, आशा आहे, काय नाही आहे ते जे काही मी बघते ते जी इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन किंवा तो जो काही एक गाभा आहे तर ते आपल्याला करता डेफिनेटली येऊ शकेल. कारण मी बऱ्याचशा स्टेट गव्हर्नमेंटमध्ये वगैरे सुद्धा बघितलं की अधिकारी वगैरे सुद्धा दे आर सो हेल्पफुल, पण फक्त तुमचा जो एक फोकस हे व्यवस्थित मांडता आला पाहिजे आणि तुमचा जो मागचा जो हा गाभा आहे जो SHGचा आहे किंवा या संघटनेचा आहे, आपल्याला निश्चित करता येईल फक्त जर आपल्याला जर हे इफेक्टिव्हली दाखवायचं असेल. माझ्या मते तरी प्रत्येक गावाला एक चेहरा आहे आणि प्रत्येक गावाचं एक हेरिटेज आहे. तर ते जर आपण प्रत्येकाला, कारण ते कॉन्फिडन्स ते आपलं बाळकडू आहे जिथे आपण वाढलो होते आणि त्याच्याशी आपल्याला खूप सारं आपण हे करू शकतो. आताच्या नवीन टेक्नॉलॉजी वापरून ते डॉक्युमेंटेशन करू शकतो की जे तुम्हाला सतत ऊर्जा म्हणजे देत राहील. तर ते आपण कसं काय करू शकतो आणि त्याप्रमाणे जर प्रत्येक एरियाच्या किंवा प्रत्येक तालुक्याच्या जर काही समस्या असतील तर त्याचं समाधान आपण निश्चितपणे टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने करायचं आपण करू शकतो. जरी काही माझी जरी काही मदत होत असेल, कारण आमचं ऑफिस असं आहे की आय कॅन बिकम अ गुड पोस्टमन, कारण आमचं नॉलेज इन्स्टिट्यूशनशी खूप सारं हे आहे, कनेक्शन आहे, कारण PSA ऑफिस आहे आणि त्या दृष्टीने जरी कुठली समस्या आली तरी आपण कुणाची नॉलेज इन्स्टिट्यूशनची आणि एक्सपर्टची मदत घेऊन आपण त्यांचे विचार हे करून निराकरण करू शकतो निश्चितपणे. धन्यवाद. या कार्यक्रमामध्ये आपण ग्रामीण जनजीवन आणि विज्ञान तंत्रज्ञानाचा सहभाग या विषयावर अतिशय मनमोकळेपणे आपले विचार मांडले आणि हे विचार म्हणजे कृतिशील विचार आहे, ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी एखादी आयडिया क्लिक होऊ शकते, एखादी समस्या तुमच्यापर्यंत येऊ शकते आणि त्या माध्यमातून इन्व्हेन्शन काही नवीन आपल्याला बघायला मिळू शकतं. आपण या ठिकाणी सहभागी झालात त्याबद्दल चांगुलपणाच्या चळवळीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. हा मॅडम बोला. एक मला सांगायचं राहिलं, आम्ही स्वतः मिनिस्ट्री ऑफ पंचायत राजशी खूप क्लोजली काम करतोय आणि त्या कामाची त्यांनी इतकी अशी छान दखल घेतली आहे. म्हणजे इथे चांगुलपणा असतो ना, तर तसं तुम्हाला दिव्याने दिवा पेटावा तशी लोक पण तुम्हाला त्या वाटचालीमध्ये खूप चांगली मिळत जातात. त्याच्यामुळे मी पण या सगळ्या चांगल्या लोकांची मी नेहमीच कृतज्ञ आहे आणि मला आहे ते मनामध्ये. तर या जे रूट आहेत मी तुम्हाला दाखवते, हे कंपेंडियम आहे ज्याच्यामध्ये 52 टेक्नॉलॉजीज आहेत आणि ते कंपेंडियम आहे ते मिनिस्ट्री ऑफ पंचायत राज यांच्या वेबसाईट वरती आहे. जर कुणाला जर ह्याच्यामधल्या कुणाला टेक्नॉलॉजी जर हव्या असतील ते, आणि एक मी सांगायची राहिले ते मी सांगू इच्छिते, त्या कोविडच्या साठी पोस्ट कोविड किंवा कसं आपल्याला करता येईल की टेक्नॉलॉजी लोकांच्या समोर कशी जाता येईल, तर PSA ऑफिसनी हा इनिशिएटिव्ह घेतलाय की जिकडे किसान मित्र म्हणून एक मोठा डिजिटल प्लॅटफॉर्म हे केलेला आहे आणि त्या प्लॅटफॉर्मच्या अंतर्गत
खूप साऱ्या म्हणजे ऍग्रिकल्चर रिलेटेड, फूड प्रोसेसिंग रिलेटेड, इनोव्हेशन रिलेटेड या अशा सगळ्या टेक्नॉलॉजी, भले CSIR असो, इस्रो असो, रुटॅग असो, DST असो, अशा सगळ्या संकलित करण्याचं काम आता सध्या चालू आहे. आणि दर शनिवारी तिथे वेबिनार पण त्याच्या यांनी होत असतात. तर आम्ही हेही काम करतोय. तुम्ही पोस्ट कोविडचं म्हणाल, म्हणजे कोणाला जरी असं वाटलं की मी मेकॅनायझेशन मला ऍग्रिकल्चरच्या याच्यात पाहिजे तर कसं आहे, तर तिथे जाऊन ते करू शकतात. नक्कीच नक्कीच. थँक्यू. थँक्यू. तर आपले मनपूर्वक आभार. त्याचबरोबर या ठिकाणी चंद्रशेखर बर्वे सरांनी देखील या ठिकाणी समन्वयाची भूमिका बजावली. आज ते आपल्या सेमिनारमध्ये सहभागी झाले, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. त्याचबरोबर वाचनकट्टा या संस्थेच्या विषयी, उपक्रमाविषयी वाचनकट्टाचे अध्यक्ष युवराज कदम यांनी या ठिकाणी आपल्या संस्थेविषयी माहिती सांगितली, त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार. आणि हा कार्यक्रम आपण थांबवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद मॅडम. एक मिनिट, लाईव्ह थांबवलेला आहे आपण थोडीशी चर्चा आता करू शकतोय, म्हणजे ओके. आपल्याला आहे सगळं त्याच्यामध्ये. काही हरकत नाही. हा हा. बरोबर सर, आवाज येतोय तुम्हाला? हो हो येतोय. युवराज त्यांचा म्यूट आहे माईक. येतोय सर, आवाज येतोय. येतोय ना? ठीक, चालेल चालेल. तुम्ही काय व्हिडिओ ऑन केला नाही? ठीक असू दे, इट्स ओके. मॅडम, थोडस एक विषय असा होता की आपण चळवळीच्या माध्यमातून आता महाराष्ट्रातले सगळे जिल्हे कव्हर करतोय आणि त्याच्यामध्ये 15 लोकांची प्रत्येक जिल्ह्याची एक कमिटी अशी बनवतोय की जिथे या ठिकाणी नीड बेस, तिथल्या गरजा ओळखून लोक काम करू शकतील अशा पद्धतीचे. आणि सगळ्यात मोठा विषय हाच, ऍग्रिकल्चर क्रॉपिंग पॅटर्न बदलणे असेल किंवा त्याच्यामध्ये त्यांना मार्केट उपलब्ध करून देणं. आणि बचत गटाचा जो उपक्रम आहे तो म्हणजे फार महत्वाचा आहे, ज्याच्यावर आता काम करतोय सगळं त्याच्यामध्ये. आणि मुळे सर बोलतील नंतर तुमच्याशी की आपण हे जे काही नेटवर्क उभं करतोय आता चांगुलपणाच्या चळवळीच्या माध्यमातून, म्हणजे याच्यामध्ये प्रशासकीय अधिकारी देखील सहभागी होत आहेत, आपल्यासारखे सिनियर सायंटिस्ट सहभागी होत आहेत, बर्वे सरांसारखे चांगले पत्रकार सहभागी होत आहेत, युवराज सारख्या या ठिकाणी म्हणजे ध्येयवाडा एखादा युवक आपल्यासोबत होते किंवा जो रीडिंग साठी काहीतरी काम करतोय, या सर्वांना एकत्र घेऊन कुठेतरी चांगुलपणाची चळवळ आपली पुढे चाललेली आहे. एकत्र 2 ग्रुप केलेले आहेत आपण, म्हणजे एक वक्ते जे आहेत त्यांचा एक वेगळा ग्रुप केलेला आहे व्हॉट्सअपचा, आणि ज्या संस्था आहेत त्या संस्थांचा एक वेगळा ग्रुप केलेला आहे. म्हणजे मी तुमची परवानगी घेऊन मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ऍड करेन, जेणेकरून त्याच्यामध्ये, कारण बऱ्याच लोकांना वेळ जास्त जातो त्यामुळे ते सहभागी होत नाही, पण ऍड यासाठी करतोय आम्ही की त्याच्यावर विचारांची देवाणघेवाण होईल, काही प्रश्न मांडले जातील, काही उत्तरे मिळतील. कारण सगळे पॉलिटिशियन्स जे येतात ते त्याच्यावर आहेत, सगळे समाजकारण, समाजामध्ये चांगला सन्मान मिळवलेले म्हणजे प्रकाश आमटे असतील, नीलिमा मिश्रा असतील, ते देखील त्याच्यामध्ये आहेत. मान्यवर जे येतात ते सगळे आहेत, जेणेकरून आपल्याला प्रश्न पोहोचतील, विचार विनिमय होईल, हा त्याच्या पाठीमागचा एक उद्देश आहे सगळ्याचा. चांगली आयडिया आहे. तुमचा मी त्याच्यामध्ये समावेश करतोय. तुम्हाला या ठिकाणी युट्यूबचा व्हिडिओ उद्या हा मिळेल, उद्या व्हिडिओ तुम्हाला मी लिंक पाठवायची व्यवस्था करतो. युवराज तुम्हालाही मिळेल, तुम्ही मेल पाठवून द्या मला. हो, काय अडचण नाही सर. बरोबर सर, काही बोलायचंय तुम्हाला? नाही झालं. सर एकच मिनिट, मॅडम आहेत, बर्वे सर आहेत. जसं आपण आता ग्रुप करतोय आणि ही आता झूमच्या माध्यमातून जी मीटिंग झाली त्याची वारंवारता जर झाली तर नवीन नवीन विषय आपल्या समोर येतील. दररोजचा नाही दररोजचा झाला. आता मॅडमांनी शेतीविषयक सांगितलं ना, तर मॅडम परत रिपीट होणं महिन्यातून एकदा असेल, 2 महिन्यातून. तसं त्या पीएम ऑफिसच्या सगळ्या मोठ्या जबाबदारीत मॅडम आहेत, त्यांची हे वेळ मिळणं देखील फार महत्वाचं होतं आमच्यासाठी. पण प्रयत्न तरी करू, 5-6 महिन्यातून एकदा असेल, नवीन कन्सेप्ट आपण लोकांच्या पर्यंत पोहोचवू शकू चळवळीच्या माध्यमातून. नक्की मॅडम. तसं मी काय म्हणतो की जर आपलं जर आहे आता हे आपण अनऑफिशियली बोलतोय म्हणून काही हरकत नाही. जिथे मी पाहिलेलं आहे ते महाराष्ट्रात ही चांगल्या पद्धतीने कुठलीही योजना राबवल्या गेलेल्या आहे किंवा कोणीतरी तडफदार काहीतरी आउट ऑफ द बॉक्स तिथे जाऊन केलेलं आहे, हे मला फार कमी ठिकाणी दिसलेलं आहे. वेरेज बाकीच्या ठिकाणी तुम्ही राजस्थान म्हणा किंवा बिहार म्हणा, जे आधी बिमारू म्हणायचे ते आता तसे बिमारू नाही. आपले चंद्रशेखरजी सांगतील की खूप सारं म्हणजे त्या मानाने महाराष्ट्रात सगळं काही असून उदासीनता आहे. तिथे जे हलवण्याची आणि फील्ड लेवलला याची गरज आहे. माझं तेव्हा यांच्याशी पण बोलणं झालं होतं की का आत्महत्या करायची,
का हे करायचं? बाकी आपल्याकडे सगळे गब्बर लोक बसलेले आहेत. मुंबईत सगळे करोना बाधित आहेत, ते स्वतःच सगळे बंगले सोडून नानावटीत जात आहेत, है ना? पण तरी सुद्धा म्हणजे अशा लोकांना अगदी 50-20 हजार आता हे नाम फाउंडेशन, मला माहिती नाही खरं कारण काय आहे, पण जर केवळ पैसाच हेच जर कारण असेल तर आपल्या त्या गावात